सो गाईज आज आहे रक्षाबंधन आणि मी ठरवलं की आजपासून आपण मी ब्लॉग स्टार्ट करायचा आणि मी आज चाललो होतो बहिणीला घ्यायला तिच्या सासरी. सो बहिणीचं 2 महिने झाले लग्न झाले आणि तिचा पहिला सण म्हणजे रक्षाबंधन. तर जाता जाता थोडं स्वीट्सच्या दुकानामध्ये थांबलो आणि म्हटलं चला तिच्या घरी आपण स्वीट्स वगैरे घेऊन जाऊ. मग मस्तपैकी मोतीचूरचे लाडू वगैरे घेतले आणि स्वीट्समधनं मग मी निघालो तिकडून आणि माझा लहान भाऊ उदानच्या घरी. आणि नंतर भाऊची मस्त त्याच्या बिल्डिंग खालून एंट्री झाली. आमचे कार्याध्यक्ष म्हणतो आम्ही त्यांना. आणि भाऊ थोडेसे आधी लाजत होते चेहरा दाखवायला, पण नंतर मास्क काढून चेहरा भाऊंनी दाखवला. आणि जाताना म्हटलं चला पेट्रोल वगैरे भरून घेऊ, बहिणीच्या घरी जायचं आहे. मध्येच गाडी बंद पडली तर पचकेलो आपला खूप मोठा. तर मग आम्ही पेट्रोल वगैरे भरला आणि पुढचं प्लॅनिंग वगैरे करा सगळं काय करता आम्ही मग पुढच्या प्रवासाला निघालो. आणि काही जास्त लांब नाही, बहिणीचं घर काय अर्धा तास 20 मिनिट अर्धा तासावरती. मग जाताना मस्त आम्ही सेल्फी व्हिडिओ मज्जा वगैरे करत निघालो. रक्षाबंधनचं प्लॅनिंग केलं, कसं रक्षाबंधन करायचं काय करायचं आहे. आणि पूर्ण प्लॅनिंग वगैरे करत आम्ही फायनली माझी बहिणीच्या बिल्डिंगजवळ पोचलो. आणि तिच्या घरी ते एंट्री केल्यावरती जिजू झोपले होते आणि आमच्या आई साहेब म्हणजे माझ्या बहिणीच्या सासू मस्त केसांना कलर बिलर लावून रेडी होत्या. त्यांचं पण रक्षाबंधन होतं ना. आणि आमच्या बहीणबाई तर खूप खुश होत्या कारण माहेरच जायचं. आणि आमचे जिजू थोडे सॅड होते, बायको जाणार ना 8 दिवस, कसं करमल बायकोशिवाय. मग तिकडून मग बहिणीची तयारी वगैरे सुरू झाली. मस्त गरमागरम चहा आला, चहा पिलो. आणि आमचे काय दाजी तर काही चहा पित नाही, पण मग ते काय आपलं फॉर्मॅलिटी विचारायला लागतं, हो दाजी चहा प्या ना. दाजी नाही म्हणत होते. आणि आमच्या आई साहेब मस्त कलर वगैरे लावून चहावर फोनवर मस्त बोलत बसला त्या. आणि त्याच्यानंतर तिथली साईडची चिमुरडी आली, लहान मुलगी, तिचं खेळायचं काम चाललं होतं. आणि मस्त ती नवीन नवीन फ्रॉक घालून खेळत होती आणि आमचा टाइमपास करत होती ॲक्च्युली. आणि आई पण मस्त रेडी होत होत्या कलर लावून. मग इकडे दोघांच्या आतमध्ये मजाक मस्ती सुरू होती. बहीण बस त्यांना इकड्यात काढत होती जिजूला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जिजूच्या वीटभट्टीजवळ गेलो, वीटभट्टी वगैरे बघितली. त्याच्यानंतर त्यांचं एका बिल्डरकडे काम होतं. तर माझा भाऊ, मी, जिजू आम्ही सर्व जिजूच्या वीटभट्टीवरती गेलो. जाताना लोकेशन कम क्लास होतं त्यांचं, गावाकडचं लोकेशन, पूर्ण शेती वगैरे, डोंगर वगैरे, पाऊस भरून आला होता एकदम. आणि म्हटलं चला थोडंसं बाईक वगैरे चालू बघू आपण. तर मग जिजूची तिकडे मीटिंग सुरू होती बिल्डरसोबत, तर मी थोडीशी बाईक वगैरे चालवली आणि मस्त टाईमपास केला तिथे. कारण खूप वेळ झाला त्यांची मीटिंग सुरू होती, काही टाईम जात नव्हता. आणि तिकडे घरी बहीण तयारी करून बसलेली होती. मस्त तिच्या घरी वगैरे गेलो, जेवण केलं. जेवण करून आम्ही मस्त निघालो तिकडून. आणि बहिणीने सासूबाईंच्या फायनली पाया पडल्या आणि बोलली की आता आराम करा, मी येते 8 दिवसांनी जाऊन. आणि फायनली आम्ही आमच्या घरी पोचलो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.